गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागांचं प्रचंड नुकसान झालंय। आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय, तर दुसरीकडे पावसामुळे टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय। शेतकरी संकटात असून मदतीची याचना करतायत। बुलढाण्यात पैनगंगा नदीत धरणाचं पाणी सोडल्यानं नदीकाठच्या शेतीचं नुकसान झालंय। या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन सुरू केलंय। जत तालुक्यातील पूर्व भागात सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी केली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तत्काळ सुरू करावे, एकाही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। या भागात तूर, बाजरी, मका, डाळिंब, द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सोनोशी गावात जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी भेट देत पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत, जमिनी खरडून निघाल्या आहेत। छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या ककोडी गावामध्ये गेल्या 4 महिन्यापासून पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। यामुळे बस उशिरा येत आहेत आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्रीचे 7 वाजतायत। वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचं नुकसान झालंय। ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकरी संकटात आलाय। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच संघटनेनं केली आहे। भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात रस्त्यावर पडलेला कचरा आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे स्वच्छतेचे 3:13 वाजलेत। दरवर्षी नगर परिषद, आरोग्य विभागाकडून कोटींची कंत्राटं काढली जातात, मात्र स्वच्छतेची स्थिती सुधारत नसल्याचा आरोप होतोय।